सो आता आपण जे क्वेश्चन्स बघितलेले होते ते कशाचे होते तर एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचे. आता आपण नेक्स्ट बघणार आहे ते डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंटचं रिलेशन्सचे फॉर्म्युलाज बघणार आहे. क्वेश्चन थोडंसं तुम्हाला ह्या केसमध्ये समजावं लागेल आणि मगच सॉल्व्ह करावं लागेल. बघा हा काय दिलंय समजून घ्या, कारण ह्याच्यानंतर आपण एक्सरसाइजचे क्वेश्चन्स घेणार आहे. 1.02 ग्रॅम ऑफ युरिया म्हणजे युरिया हा सोल्यूट आहे आणि जर 1.02 ग्रॅम ऑफ युरिया मेन्शन केले तर युरियाचा मोलार मास आपल्याला माहित असतो, हे डोक्यात ठेवा. 1.02 gram of urea when dissolved in 98.5 gram of certain solvent decreases its freezing point by 0 to 11 Kelvin. If they have said decreases, इकडे लक्ष द्या, झोपायचं नंतर इकडे लक्ष द्यायचं. जर डिक्रीजेस इन फ्रीजिंग पॉइंट दिले म्हणजे डेल्टा टीएफ डायरेक्टली दिले. काय दिले डायरेक्टली? मग पुढे बघा हा, मला ह्याचं मॅटर लिहून घेऊया, ह्याचं मॅटर लिहून घेऊया. थांबा, काय काय दिले बघा. W2 युरियाचं किती दिलंय? 1.02 ग्रॅम ऑफ युरिया. ठीक आहे, 1.20 ग्रॅम आहे युरिया आणि युरिया मेन्शन केलंय म्हणजे त्याचं मोलार मास फिक्स्ड असणार आहे. किती असते तर 60 ग्रॅम पर मोल. कसं तर आपल्याला मोलार मास ऑफ युरिया माहित आहे असं आपण प्रिटेंड करतो. NH2CO काय असणार आहे तर NH2. ठीक आहे, पुढं डिझॉल्व्ड इन हाऊ मच ग्रॅम ऑफ सॉल्व्हेंट. W1 किती आहे बाळांनो? W1 किती आहे बाळांनो? 98.5 ग्रॅम आहे. ओके, पुढं 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 इज इट सॉल्व्हेंट डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉइंट. डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टीएफ. डेल्टा टीएफ किती आहे याचा? याचा डेल्टा टीएफ आहे 0.211 केल्विन. ओके फाईन, पुढे बघूया क्वेश्चन. हा एक पॅटर्न झाला कारण हा क्वेश्चन 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. किती पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे? 2. हा आहे युरिया आणि दुसरा काहीतरी आहे ते. ठीक आहे, मग पुढं 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड when dissolved in 86 gram of same solvent. Solvent is same. Same solvent म्हणजे सॉल्व्हेंटचं मास पण काय असणार आहे तर सेम. सॉरी 86 ग्रॅम दिलंय, मास ऑफ सॉल्व्हेंट पण दिलंय 86 ग्रॅम ऑफ सेम सॉल्व्हेंट. देन इट डिप्रेसेस द फ्रीजिंग पॉइंट बाय काय म्हटलंय 0.34 केल्विन. तिथलं बटन लावायला लागणार. फर्स्ट खालून फर्स्ट हा, कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ अननोन कंपाऊंड. ह्या सगळ्या क्वेश्चन मध्ये दिलेलं काय नाही सांगा? केएफ. काय दिलेलं नाही आहे, पण केएफ फाइंड पण करायचं नाही कारण सॉल्व्हेंट सेम आहे ना. सॉल्व्हेंट सेम असेल तर केएफ ची व्हॅल्यू काय असते? सेम. नील. सॉल्व्हेंट सेम असेल तर केएफ ची पण व्हॅल्यू काय असते तर सेम. बरं, सेकंड यासाठी बघूया. सेकंड पार्ट साठी काय आहे परत W2 ऑफ अननोन सबस्टन्स. अननोन सबस्टन्स ज्याचं मोलार मास मला फाइंड करायचं आहे. त्याचं वेट ऑफ सोल्यूट किती आहे? त्याचं वेट ऑफ सोल्यूट 1.609 काय आहे तर ग्रॅम. त्याचं मोलार मास फाइंड करायचं आहे. त्याचं सॉल्व्हेंटचं मास दिलंय, किती सॉल्व्हेंटचं मास दिलंय? 86 ग्रॅम दिलंय. डिप्रेसेस परत डेल्टा टीएफ डायरेक्टली दिलाय. किती आहे डेल्टा टीएफ? 0. काय आहे तर 34 काय आहे तर केल्विन. इथे एक लक्ष द्यायचं, दोघांच्या केफ मध्ये केएफ दिलेला नाही. सिन्स दी solvent is same, value of kf in both the cases will be same. जर हे बघा तुमचं केएफ केबी हे सॉल्व्हेंट साठी असते. कशासाठी असते? हे सॉल्व्हेंट साठी. जर तुमचा सॉल्व्हेंट सेम आहे तर तुमची केएफ ची व्हॅल्यू पण काय आहे? सेम. ह्याला एक अशी मेथड आहे की तुम्ही पहिला ह्याच्या सगळ्या व्हॅल्यूवरनं केएफ फाइंड करा आणि तो केएफ ह्यामध्ये टाका आणि फाइंड करा. त्याच्यापेक्षा
सोपं सांगते. दोघांना कंपॅरिझनला टाकायचं, दोघांचं केएफ सेम आहे ना, LHS इज इक्वल्स टू RHS आणि इक्वेट करायचं. ठीक आहे. आता बघा, फॉर युरिया पहिला लिहूया. फॉर युरिया डेल्टा TF is equals to KF into W2 into 1000 divided by M2 into W1. परत मी 1000 का घेतलं तर सॉल्व्हंट ग्रॅम्स मध्ये दिलेले आहेत, केजीस मध्ये दिलेले नाहीये. ठीक आहे. पुढं मग डेल्टा TF मला माहित आहे, M2 मला माहित आहे, KF च्या फॉर्म मध्ये रिअरेंज करूया. देअरफॉर KF इज इक्वल्स टू काय असणार आहे, डेल्टा TF into M2 into W1 डिवायडेड बाय W2 into 1000. हा युरियासाठी आहे ना, युरियाची व्हॅल्यूज टाका. डेल्टा TF किती आहे युरियासाठी, डेल्टा TF युरियासाठी 0.211 काय आहे तर केल्विन आहे. मोलार मास युरियाचं किती आहे तर 60 आहे. त्यानंतर ना बाळांनो आणि काय W1 किती आहे 1.02 आहे. पुढं W2 तर फाइंड केलं का, W1 फाइंड करायला पाहिजे होतं. W1 टाकायचं होतं, सॉरी. W1 किती येणार आहे तर 98.5 डिवायडेड बाय W2 1 पॉइंट काय येणार आहे तर 02 इंटू काय आहे तर 1000. ह्याला इकडेच आहे, इकडचं आहे, काय करा कॅन्सल करा. हे असंच ठेवा, ह्याला काही करू नका. हे काय झालं नंतर न करूया की, हे KF झालं कशासाठी, युरियासाठी. कशासाठी, ठीक. नेक्स्ट फॉर अननोन सबस्टन्स. फॉर अननोन सबस्टन्स परत काय असणार आहे, रिअरेंज करायचं. KF इज इक्वल्स टू काय असणार आहे, डेल्टा फॉर अननोन सबस्टन्स पण काय असणार आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू M2 इंटू W1 डिवायडेड बाय W2 इंटू काय येणार आहे तर 1000. सो डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा TF ची व्हॅल्यू 0.34 आहे. M2 ची व्हॅल्यू माहित नाही. W1 ची व्हॅल्यू 86 डिवायडेड बाय W2 ची व्हॅल्यू 1.609 इंटू काय येणार आहे तर 1000. ठीक आहे. आपण इथे एक लिहिलंय काय, since the solvent is same, the value of KF in both the cases will be काय असणार आहे तर सेम. म्हणजे हा KF आणि हा KF काय असणार आहे सेम. सो ह्याला इक्वेशन काय म्हणा 1 आणि ह्याला इक्वेशन काय म्हणा 2. एकाला इक्वेशन काय म्हणा 1 आणि एकाला इक्वेशन काय म्हणा 2. ठीक आहे. आपण इक्वेट करूया इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला. हा, सो इक्वेटिंग 1 and 2, इक्वेटिंग 1 and काय करायचं तर 2. बघा 1 ची व्हॅल्यू KF, एका केस मध्ये KF किती होता 0.211 इंटू 6 इंटू 98.5 डिवायडेड बाय 1.02 इंटू 100 इज इक्वल्स टू 0.34 into M2 into 86 divided by 1.609 into काय येणार आहे तर 1000. हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. समजतं इथंपर्यंत, येस ऑर नो. ठीक आहे. पुढं रिअरेंज करा सगळ्यांना. 0.211 into 6 into 98.5 into 1.609 into 10 divided by 1.02 divided by 1.02 into 0.34 into 86
इज इक्वल्स टू काय येणार आहे M2 ऑफ व्हॉट अननोन सबस्टन्स M2 ऑफ व्हॉट अननोन सबस्टन्स M2 ऑफ व्हॉट अननोन सबस्टन्स. आता इथं थोडंसं आपण चेंजेस करूया. काय चेंजेस करूया, हे 0.21 आहे ना आणि हे 0.34 आहे, ह्याला एक एक डेसिमल मध्ये कन्वर्ट करूया किंवा दोन दोन डेसिमल मध्ये कन्वर्ट करा. सोपं होण्यासाठी बार कॅरेक्टरिस्टिक यायला नको म्हणून. मग काय करायचं, इथं 0.22 चा ह्याला करा 21.1 करा इंटू 6 इंटू 98.5 हा 16 1.6 इंटू 09 इंटू 10 आहे, ह्याला 16 पॉईंट काय करा तर 9 डिवायडेड बाय इथं काय येणार आहे तर 1.02 इंटू 34 इंटू काय येणार आहे तर 86 इज इक्वल्स टू M2 मोलार मास ऑफ अननोन सबस्टन्स. मोलार मास ऑफ अननोन काय असणार आहे तर सबस्टन्स. काय करणार, ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग तिघांचा लॉग ऍड, परत ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्याचा लॉग ह्या तिघांचा लॉग ऍड करायचा, वरच्याचे लॉग खालच्याचे लॉग सबस्ट्रॅक्ट आणि मग काय करणार आहे अँटी लॉग, मग काय करणार आहे अँटी लॉग, मग काय करणार आहे अँटी लॉग. सॉल्व्ह करा. समजलं का काय करायचं, येस ऑर नो? काय केलं समजतंय ना? सोपं करून दिले तुम्हाला मी. हे दोघांचं सेम सॉल्व्हंट आहे त्यामुळे केएफ ची व्हॅल्यू काय असणार आहे सेम. सॉल्व्ह करा आणि सांगा मला आन्सर काय येणार आहे ते. किती व्हॅल्यू आली? Therefore M2 is equals to 67.32 ग्रॅम पर मोल. हे आता तुम्हाला लेंदी ह्यासाठी वाटतंय की आपण सगळ्या व्हॅल्यूज लिहून घेतल्या, पण जर तुम्ही केएफ पहिला फाइंड केला तर पहिला केएफ साठी लॉग फाइंड करायला लागणार सगळे, मग परत दुसऱ्या इक्वेशन साठी लॉग पुट करावं लागणार. त्यामुळे वेगवेगळं करण्यापेक्षा सगळ्याला पहिला इक्वेट करा, अमोरासमोर ठेवा आणि मग सॉल्व्ह करा. सोपंच आहे. 67.57 67.32 ग्रॅम पर मोल. लॉग टेबल ने हे येते का बघा, चेक करा मग पूर्ण व्हॅल्यूज. झालं? हा क्वेश्चन लिहा. A 5% aqueous solution by mass of cane sugar, ज्याचा मोलार मास a 5% aqueous solution by mass of cane sugar whose molar mass is 342 gram per mole has a freezing point of 271 केल्विन. म्हणजे सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट काय आहे 271 केल्विन आहे. पुढंच इथं पण कंपॅरिझन आहे, सेम क्वेश्चन टाइप आहे, क्वेश्चन टाइप सेम आहे. परत काय दिलंय, कॅल्क्युलेट दी फ्रीजिंग पॉइंट of 5% of aqueous solution of glucose. पर्सेंटेज बाय मास आहे आणि दोघांमध्ये वॉटरच आहे सॉल्व्हंट, म्हणजे परत दोघांचं केएफ काय असणार आहे सेम. काय सेम असणार आहे, केएफ काय असणार आहे सेम. आता जे सांगते ते बघूया. इथं मोलार मास नाही फाइंड करायचं आहे, इथं सोल्युशनचं फ्रीजिंग पॉइंट फाइंड करायचं आहे. कोणाच्या, ग्लुकोजच्या. कोणाच्या, ठीक आहे. इथं बघा आता लिहिताना कसं लिहिते बघा, जेव्हा मला 5% aqueous सोल्युशन दिलंय म्हणजे ह्याचं मिनिंग आहे 5% सोल्यूट आहे आणि 95% सॉल्व्हंट आहे. 5% सोल्यूट आहे आणि 95% काय आहे सॉल्व्हंट. जेव्हा वेट बाय वेट देतात किंवा मास बाय मास देतात त्याचं मिनिंग आहे जेवढं सोल्यूट आहे पर्सेंटेज मध्ये राहिलेलं सगळं काय असणार आहे तर सॉल्व्हंट. सो दोन कंडिशन्स मध्ये परत ह्याला मोजमाप करून घेऊया. एक म्हणूया काय सुक्रोज ची कंडिशन्स आणि दुसरे काय म्हणूया तर ग्लुकोजचं कंडिशन. इथं तुम्हाला फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन दिलं, तुम्ही म्हणणार फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट दिलंच नाही. काय दिलं नाही,
फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट दिलंच नाही, पण प्युअर सॉल्व्हेंट कोण आहे इथं? ॲक्वस सोल्युशन म्हणजे सॉल्व्हेंट कोण आहे? ॲक्वस सोल्युशन म्हणजे सॉल्व्हेंट कोण आहे? वॉटर. आणि वॉटरचं आपल्याला माहित असते फ्रीजिंग पॉइंट. दोघांच्या केसमध्ये टी नॉट एफ हा किती असणार आहे? 273.15 केल्विन. मग तो सुक्रोज असू दे किंवा ग्लुकोज असू दे, काय तर फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हेंट जरी दिला नसेल आणि सोल्युशन ॲक्वस म्हटलंय, सोल्युशन ॲक्वस म्हटलंय म्हणजे वॉटर सॉल्व्हेंट आहे. ठीक आहे, फाईन. टी नॉट एफ दिलंय. आता फ्रीजिंग पॉइंट टीएफ दिलंय. सुक्रोजच्या केसमध्ये टीएफ दिलंय. किती आहे टीएफ सुक्रोजच्या केसमध्ये? 271 केल्विन आहे. आणि तोच टीएफ ग्लुकोजच्या केसमध्ये विचारलाय. ठीक आहे. आता दोघांचं सोल्युशन 5% बाय मास दिलंय. 5% बाय मास ऑफ काय म्हटलंय? सुक्रोज. परत 5% बाय मास ऑफ काय दिलंय तर ग्लुकोज दिलंय. सो त्याप्रमाणे पर्सेंट बाय मास प्रमाणे वेट ऑफ सोल्यूट 5 ग्रॅम आणि वेट ऑफ सॉल्व्हेंट 100 मायनस 5 95 ग्राम. हे आपण शिकलोय एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये पर्सेंट बाय मास चं रिलेशन. जेव्हा एखादा सबस्टन्स पर्सेंट बाय मास मध्ये दिलाय आणि दोन कंपोनेंट आहे, एक कंपोनेंट जर हा आहे तर राहिलेला सगळा 100 मायनस जे काय असेल ते सॉल्व्हेंट असणार आहे. परत 5% बाय मास ऑफ ग्लुकोज दिलाय. सो परत W2 काय येणार आहे तर 5 ग्रॅम येणार आहे. आणि W1 काय येणार आहे तर W1 किती येणार आहे बाळांनो? 95 ग्रॅमच येणार आहे. परत दिलंय, मेन्शन केलंय सुक्रोज आणि काय आहे ग्लुकोज. जरी मोलार मास नाही दिला, जरी मोलार मास सुक्रोज आणि ग्लुकोजचा नाही दिला आणि फक्त दिलाय की ग्लुकोज आहे आणि फ्रुक्टोज आहे, सॉरी ग्लुकोज आहे आणि सुक्रोज आहे, त्याचा मोलार मास तुम्हाला 5 असायला पाहिजे. हे अपेक्षित आहे. सीईटीला तर अपेक्षितच आहे की तुम्हाला मोलार मास 5 असायला पाहिजे ग्लुकोजचा, फ्रुक्टोजचा, सुक्रोजचा. फ्रुक्टोज आणि ग्लुकोजचा मोलार मास सेमच असतो, फक्त सुक्रोजचा चेंज होतो. बरं ठीक आहे. मोलार मास ऑफ सुक्रोज किती असते तर 342 ग्रॅम. इथं दिलंय ठीक आहे, पण देतील असं गरजेचं नाही. आणि मोलार मास कोणाचा मोलार मास? ग्लुकोजचा मोलार मास 180 ग्रॅम पर मोल आहे. परत मी काय म्हणणार आहे, सिन्स सॉल्व्हेंट in both the case is what? Is water. Since solvent in both the cases water, therefore Kf is same for both the solvents. काय सेम आहे? Kf. काय सेम आहे? Kf. आता इक्वेट करूया. सगळ्यात पहिला इक्वेशन लिहूया. डेल्टा TF is equals to KF into W2 into 1000 divided by M2 into W1. हा कशासाठी? हा सुक्रोज साठी लिहूया पहिला. सुक्रोज साठी. मग सुक्रोजचा TF डेल्टा TF किती येते बघा. सुक्रोज साठी डेल्टा TF किती येते बघा. डेल्टा TF is equals to T0F minus काय येणार आहे तर TF. T0F काय येणार आहे 273.15 मायनस TF काय येणार आहे 271.1. सो इथं काय येणार आहे 15. 3 minus 2 काय येणार आहे 1. 7 minus 7 काय येणार आहे 0. 2.15 केल्विन. किती केल्विन 2.15 केल्विन. डेल्टा TF फॉर सुक्रोज आहे. मग इथं इक्वेट करा 0.25 सर 2.15 इज इक्वल्स टू KF माहित नाहीये मला, फाइंड करायचंय, रिअरेंज करायचंय त्याला KF ला. W2 किती आहे तर 5 इंटू 1000 डिवायडेड बाय M2 किती आहे तर 342
इंटू W1 किती आहे तर 95. ठीक, ह्याला रिअरेंज करा. देअरफॉर KF इज इक्वल्स टू काय येणार आहे 2.15 इंटू 342 इंटू 95 डिवायडेड बाय 5 इंटू 1000. बघ अनुष्का, हे जर मी इथं KF आणलं तर ह्या KF ला मला सॉल्व्ह करायला लागणार, म्हणजे परत मला ह्याचे लॉग्स बघायला लागणार. त्यापेक्षा मी काय करणार आहे, तसं नाही करणार, मी दोघांना ग्लुकोज आणि सुक्रोजच्या KFच्या फॉर्म मध्ये इक्वेशन आणणार आहे. ओके, थोडस हे लेंदी वाटतंय पण कॅल्क्युलेशन सोपे जातात. परत KF फॉर ग्लुकोजच्या केसमध्ये KF इज इक्वल्स टू परत काय येणार आहे, इक्वेशनला रिअरेंज केल्यानंतर ना KF इज इक्वल्स टू डेल्टा TF इंटू M2 इंटू W1 डिवायडेड बाय W2 इंटू काय आहे तर 1000. सो डेल्टा TFच मला फाइंड करायचं आहे. M2 तर मला माहित आहे 180 आहे. W1 किती आहे 95. W2 किती आहे 5 इंटू काय येणार आहे 1000. ह्याला इक्वेशन 1 म्हणा आणि ह्याला इक्वेशन काय म्हणा 2. Since KF is same, equating equation 1 and 2. Equating equation 1 and 2 काय येणार आहे, इक्वेशन 1 2.15 इंटू 342 इंटू 95 divided by 5 into 1000 is equals to delta TF into 180 into 95 divided by 5 into 1000. काय काय होतं बघा 5000 95 कट होते. झालं का कट, राहिलं काय तर राहिलं काय 2.15342 डिवायडेड बाय 180 इज इक्वल्स टू काय येणार आहे डेल्टा TF. फाइंड करा. अजून आन्सर मिळालेला नाहीये. डेल्टा TF मिळाल्यानंतर ना आपण TF फाइंड करणार सोल्युशनचा. आणि TF काय असतो T0F मायनस TF. TF काय असतो T0F मायनस TF. डेल्टा TF ची व्हॅल्यू किती आहे 4.084. ठीक आहे, केल्विन असणार आहे. इज इक्वल्स टू डेल्टा TF. फॉर कोण आहे हा, फॉर ग्लुकोज. डेल्टा TF कोणासाठी आहे ग्लुकोज. डेल्टा TF कोणासाठी आहे ग्लुकोज. सो पुढं डेल्टा TF ग्लुकोज साठी जर आहे तर डेल्टा TF इज इक्वल्स टू काय असते T0F मायनस TF. T0F मायनस TF. सो मायनस TF या साईडला जाऊन काय होणार आहे प्लस TF. सो T0F मायनस डेल्टा TF. T0F ची व्हॅल्यू किती आहे 273.15 मायनस 4.084 मायनस 4.084. सो इथं काय येणार आहे 273.15 मायनस 4.084. इथं 0, इथं काय येणार आहे 10, इथं काय येणार आहे 414, इथं काय येणार आहे 0. 10 मायनस 4 6, 14 मायनस 8 6, 0 पॉइंट, इथं काय येणार आहे 9 आले का आन्सर 269 पॉइंट समथिंग येते ना. मग इथं 9 येणार, इथं 6, इथं 2. सो 269.066 केल्विन. TF कोण सांगा TF बॉइलिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज सोल्यूशन. बॉइलिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज सोल्यूशन. बॉइलिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज सोल्यूशन 269.066 केल्विन. 269.066 केल्विन.
मिस थांब. क्वेश्चनला पटकन क्वेश्चनला. A solution of citric acid. A solution of citric acid C6H8O7 in 50 gram of acetic acid has a boiling point elevation म्हणजे डायरेक्टली boiling point elevation दिले 1.76 आणि if Kb for acetic acid 3.076 आहे. What is the molality of the solution? इथं खूपशा गोष्टी टाइमपास साठी दिलेत म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेत. जर तुमचा कन्फ्युजन जर तो दूर झाला तर सोपं जाणार. सगळ्यात पहिला अ सोल्युशन ऑफ सिट्रिक ऍसिड जो काय असेल तो इन 50 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड म्हणजे तुमचं सॉल्व्हेंट दिलंय W2 काय दिलंय तर 50 ग्रॅम दिलंय. ठीक आहे फाईन. हॅज अ बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट एलिव्हेशन म्हणजे डायरेक्टली डेल्टा टीबी दिले. डेल्टा टीबी किती दिले सांगा. 1 पॉइंट काय दिले तर 76 केल्विन दिले. केबी दिले. केबी पण दिले. केबी किती दिले ऍसिटिक ऍसिडचं. केबी इज इक्वल्स टू 3.07 केल्विन केजी पर मोल दिले. ठीक आहे. व्हॉट इज द मोलॅलिटी विचारले. सगळ्यात पहिला तर हे टाइमपास करण्यासाठी दिले. का सांगा. असं म्हटलं मी हे टाइमपास करण्यासाठी दिले तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिले कारण डायरेक्ट रिलेशन आहे. डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू एम असते. डेल्टा टीबी इज इक्वल्स टू केबी इंटू काय असते तर एम. Therefore, delta TB upon KB is equals to M. So delta TB ची व्हॅल्यू आहे 1.76 आणि KB ची व्हॅल्यू आहे 3.07 is equals to small m. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, सबस्ट्रॅक्ट करा, अँटी लॉग बघा. बार कॅरेक्टरिस्टिक येत असेल 17.6 इंटू 10 रेज टू -1 करा. डिवाइडेड बाय 3.07 करा इज इक्वल्स टू मोलॅलिटी. हा मायनस शिफ्ट केल्यानंतर ना तुमचं जे काही युनिट येते ते मोल पर केजी. मोलॅलिटी फाइंड करा काय येते ते. आन्सर इथं दिलाय म्हणून लगेच हे करू नका. ह्याचं आणि ह्याचं ना लॉग 5.713 इंटू 10 रेज टू -1 येणार आहे. नाही पॉसिबलच नाही. 3 डिवाइडेड बाय 17.6 5.713 इंटू 10 रेज टू -1 येणार आणि 10 रेज टू -1 मग शिफ्ट होणार आणि येणार 0.5713 मोल पर केजी इज इक्वल्स टू मोलॅलिटी. सो स्टार्टिंग पासून सोल्युशन, सोल्युबिलिटी, हेनरीज लॉ नंतर काय डिस्कस केलेलं होतं. रॉल्स लॉ इक्वेशन, त्याचे न्यूमरिकल्स, वेपर प्रेशर. कोण म्हटलं वेपर प्रेशर, लोअरिंग इन वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज झालेत. 4थी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ऑस्मॉटिक प्रेशर. ती आपण पुढच्या लेक्चर मध्ये स्टार्ट करणार. समजतंय ऑस्मॉटिक प्रेशर. उद्या दोन्ही लेक्चर्स होणार.